हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये रिअल लाईफ कॉन्व्हर्सेशन बघणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये घरामध्ये जी रोज वापरली जाणारी जी सेंटेन्सेस आहेत, अगदी तशीच सेंटेन्सेस घेतलेली आहेत। हे कॉन्व्हर्सेशन दोन बहिणी आणि आई यांच्यामधील आहे। सुरुवातीला आपण फक्त इंग्लिश सेंटेन्सेस बघूया आणि नंतर मराठी वाक्यांसहित सेंटेन्सेस समजून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया। आता या व्हिडिओमध्ये तीन कॅरेक्टर आहेत। ही आहे पूजा, ही आहे त्यांची आई आणि ही आहे रीमा। चला तर मग आपल्या सेंटेन्सेसला सुरुवात करूया। आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, पूजा हे वाक्य बोलतीये रीमाला, रीमा, आय कांट बिलीव्ह यू टूक माय फेवरेट ड्रेस विदाउट आस्किंग मी and wore it to your friend's party. I just needed something quick to wear to the party. That doesn't give you the right to take my stuff without asking. Come on, it's just a dress. Don't make such a fuss about it. It's really not a big deal. The big deal is that it's mine and you didn't ask. You always do this. I will wash it and put it back. It's not about the dress, Rima. It's about respect and boundaries. What's going on here, girls? Rima took my dress without permission and wore it to her friend's party. It's not a big deal, Mom. Yes, it is. All right, let's take a breath and talk this through. Rima, you should have asked Pooja before taking her dress. It's about respect and permission. But it's just a dress, Mom. It may be just a dress to you, but it's important to Pooja. You need to consider other people's feelings and possessions. Pooja, I understand you are upset. It's okay to be angry. But it's how you handle this anger that matters. But it's not fair. I know, but let's take a moment to find a solution. Rima, you need to apologize and make it right. And Pooja, I know it's hard, but let's try to approach this in a calm and respectful manner. Fine, I'm sorry for taking your dress, Pooja. Thank you, Rima. Next time just ask me, okay? Good. See, that was not so hard, was it? Let's try to communicate and understand each other feelings better in the future. Now, who wants some chocolate? आता आपण ही सेंटेन्सेस मराठी अर्थासहित बघूया। आणि हो, या व्हिडिओमधील जी वाक्य तुम्हाला आवडली ती वाक्य अगदी तोंडपाठ करा आणि रोजच्या बोलण्यामध्ये त्याचा वापर करा। चला तर मग पहिला आजचा आपलं सेंटेन्स आहे, ही आहे पूजा आणि पूजा तिच्या बहिणीला रीमाला काय म्हणतीये, रीमा, आय कांट बिलीव्ह यू टूक माय फेवरेट ड्रेस विदाउट आस्किंग मी। म्हणजे रीमा, माझा विश्वास बसत नाहीये, तू मला न विचारता माझा आवडता ड्रेस घेतलायस। अँड वोर इट टू युअर फ्रेंड्स पार्टी, आणि तो तुझ्या फ्रेंड्सच्या पार्टीला तू घातलेला आहेस। आय जस्ट नीडेड समथिंग क्विक टू वेअर टू द पार्टी, म्हणजे मला पार्टीला जायला उशीर झाला होता, काहीतरी मी शोधत होते, घालायचं होतं मला पार्टीला जायला पटकन, तर मी ते घातले कपडे तुझे। दॅट डझंट गिव्ह यू टू द राईट टू टेक माय स्टफ विदाउट आस्किंग, म्हणजे याचा अर्थ काय होतो, मला न विचारता किंवा मला न मागता तू माझं सामान घेण्याचा अधिकार मी तुला दिलेला नाहीये। तर ही रीमा परत काय म्हणतीये, कम ऑन, इट्स जस्ट अ ड्रेस। चल जाऊ दे, तो फक्त ड्रेसच आहे ना, मी फक्त तुझा ड्रेस तर घेतलाय ना। डोंट मेक सच अ फस अबाउट इट, त्यात एवढं काय झालं, गडबड का करतेस तू, माझ्यावर एवढी चिडतीयस का, मी फक्त तुझा ड्रेस तर घेतलाय ना। डोंट मेक सच अ फस अबाउट इट, मग त्याबद्दल एवढं काय झालं। इट्स रिअली नॉट अ बिग डील, ही काही जास्त मोठी गोष्ट नाहीये। इट्स रिअली नॉट अ बिग डील. द बिग डील इज इट्स माइन. मोठी गोष्ट म्हणजे तो माझा ड्रेस आहे. अँड यू डिडंट आस्क, यू ऑलवेज डू धिस. तू मला विचारलं नाही आणि तू नेहमी असंच करतेस. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. रीमा काय म्हणतेय त्याच्यावर,
आय विल वॉश इट अँड पुट इट बॅक. म्हणजे मी धुवून परत त्या जागेवर ठेवून देते तुझा ड्रेस. आय विल वॉश इट अँड पुट इट बॅक. इट्स नॉट जस्ट अबाउट द ड्रेस रीमा, इट्स अबाउट रिस्पेक्ट अँड बाउंड्रीज. हे फक्त ड्रेसबद्दल नाही आहे रीमा, हे एखाद्याच्या आदराबद्दल आहे. तुमचा विचार किती जुळतो एकमेकांशी, तुम्ही एकमेकांना समजून किती घेता. म्हणजे काय तर त्यामध्ये तुमची बॉन्डिंग किती आहे, कशी आहे त्याबद्दल आहे. आता तिथं काय होतं, तिथं त्यांची आई येते, त्यांचा हा गोंधळ चाललेला असतो. त्यावेळी तिथं आई येते आणि आई काय म्हणते मुलींना, काय चाललंय मुलींनो, व्हॉट्स गोइंग ऑन हिअर गर्ल्स. आईला पूजा सांगतेय, रीमा टूक माय ड्रेस विदाउट परमिशन अँड वोर इट टू हर फ्रेंड्स पार्टी. रीमाने माझा ड्रेस माझ्या परमिशन शिवाय घेतला आणि ती घालून फ्रेंड्सच्या पार्टीला गेली. इट्स नॉट अ बिग डील मॉम. आई ही काय मोठी गोष्ट नाहीये. पूजा म्हणतीये, हो आहे. येस इट इज. ऑल राईट, लेट्स टेक अ ब्रीथ अँड टॉक दिस थ्रू. म्हणजे ठीक आहे, थांबा, आपण याच्यावर थोडंसं बोलूया. रीमा यू शुड हॅव आस्क्ड पूजा बिफोर टेकिंग हर ड्रेस. म्हणजे काय तर आई रीमाला सांगतेय, तू तिचा ड्रेस घेण्याच्या अगोदर तिला विचारायला हवं होतं. इट्स अबाउट रिस्पेक्ट अँड परमिशन. म्हणजे आपण त्यांचा आदर करतो आणि त्यांची परवानगी घेतो, आदराबद्दल आहे ते. बट इट्स जस्ट अ ड्रेस मॉम. हा काय फक्त ड्रेस तर आहे ना. इट मे बी जस्ट अ ड्रेस टू यू बट इट्स इम्पॉर्टंट टू पूजा. म्हणजे हा तुझ्यासाठी फक्त तो ड्रेस असू शकतो, पण तो पूजेसाठी महत्वाचा आहे ना. यू नीड टू कन्सिडर अदर पीपल्स फिलिंग्स अँड पजेशन्स. तू इतरांच्या भावना आणि त्यांच्या वस्तू लक्षात घेतल्या पाहिजेत. पूजा, आय अंडरस्टँड यू आर अपसेट. इट्स ओके टू बी अँग्री. म्हणजे पूजा, मला कळतंय की तू नाराज आहेस आणि तू जी नाराज आहेस, तू जी रागावली आहेस, ती रागावणं सुद्धा साहजिकच आहे. इट्स ओके, साहजिक आहे ते. बट इट्स हाऊ यू हँडल धिस अँगर दॅट मॅटर्स. हा तुला जो राग आलेला आहे तो स्वाभाविक आहे, पण हा राग तू कसा हाताळतीये हे महत्वाचं आहे. बट इट्स नॉट फेअर. म्हणजे हे काही बरोबर नाही ना. इट्स नॉट फेअर. आय नो. बट लेट्स टेक अ मोमेंट टू फाइंड अ सोल्युशन. मला माहिती आहे, पण उपाय शोधण्यासाठी आपण थोडा वेळ घेऊया. रीमा, यू नीड टू अपोलोजाइज अँड मेक इट राईट. रीमा, तुला माफी मागावी लागेल आणि ते आता तू लगेच ती माफी माग. यू नीड टू अपोलोजाइज अँड मेक इट राईट. अँड पूजा, आय नो इट्स हार्ड बट लेट्स ट्राय टू अप्रोच धिस इन अ काम अँड रिस्पेक्टफुल मॅनर. आणि पूजा, मला माहित आहे हे कठीण आहे, पण शांतपणे आणि आदरपूर्वक याच्याकडे तू बघ आणि तसा तू प्रयत्न कर. फाईन, आय एम सॉरी फॉर टेकिंग युअर ड्रेस पूजा. ठीक आहे, मला माफ कर, मी तुझा ड्रेस घेतला त्याच्याबद्दल. थँक्यू रीमा. नेक्स्ट टाइम जस्ट आस्क मी, ओके. म्हणजे आता ठीक आहे, थँक्यू, तू सॉरी म्हणली त्याच्याबद्दल थँक्यू, पण पुढच्या वेळी घेताना मला अगोदर विचार. गुड. सी, दॅट वॉज नॉट सो हार्ड, वॉज इट. छान. बघा, हे इतकं अवघड पण नाहीये, बरोबर आहे ना. नव्हतं ना अवघड. लेट्स ऑल ट्राय टू कम्युनिकेट अँड अंडरस्टँड इच अदर्स फिलिंग्स बेटर इन द फ्युचर. म्हणजे काय तर आपण सगळेजण भविष्यात एकमेकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेऊया आणि एकमेकांशी संवाद चांगल्या पद्धतीने साधण्याचा प्रयत्न करूया. हे मला वाटतंय हे वाक्य सगळ्यांनी आपल्या मुलांना सुद्धा त्या प्रकारे शिकवलं पाहिजे. आजचं आपलं लास्ट सेंटेन्स आहे. नाऊ हू वॉन्ट्स सम चॉकलेट. आता हे सगळं भांडण मिटलेलं आहे दोघींचं. मग आई त्यांना काय म्हणते, आता कोणाला चॉकलेट हवं आहे. नाऊ हू वॉन्ट्स सम चॉकलेट्स. तर फ्रेंड्स, आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील, कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओ पाहिजे असतील, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.